नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज व्यासमुनींनी आपल्यासाठी उलगडून दाखवलेलं एक रहस्य आपण समजून घेणार आहोत। विशाल बुद्धी असणाऱ्या व्यासांनी कशा कशाचं म्हणून नाही वर्णन केलेलं, त्यातलाच हा एक विषय। षोडश कला पूर्ण अवतार असं आपण सहज ऐकतो, बोलतो किंवा प्रवचनकारांकडून कथांच्या ओघामध्ये हे वर्णन केलं जातं। तेव्हा या षोडश कला म्हणजे नेमकं काय, तेही आपल्याला जाणून घ्यायची इच्छा असतेच ना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया षोडश कलांनी युक्त अवतार म्हणजे नेमकं काय काय असतं त्या षोडश कलांमध्ये अभिप्रेत, ते जाणून घ्यायचं आहे। सुरुवातीला त्या षोडश कला कोणकोणत्या, अगदी आपल्या परिचयाच्या आपल्या शरीरात असणाऱ्या, आणि म्हणून अवतार म्हणजे वेगळं काही नाही असंही आपण ऐकत आलेले आहोत। तेव्हा या षोडश कलांमध्ये पहिली आहे ती प्राणशक्ती। शक्ती, बल, प्राण। प्राण ही एक कला, बल ही दुसरी कला झाली। तिसरा ह्या प्राणाचा संकल्प, कारण अवतार व्हायचा असेल तर संकल्प असणं आवश्यक आहे। प्राण ऊर्जेचा संकल्पच नसेल तर काहीच पुढे घडणार नाही आहे। म्हणून विश्वास ज्याला म्हटलं जातं तो संकल्प। म्हणून 3 कला झाल्या, प्राण, बल, विश्वास। आता ह्या प्राणकलेलाच प्राणशक्ती जी संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेली आहे आणि म्हणून जिचा उल्लेख हिरण्यगर्भ असा देखील केला जातो। काही पोथ्यांमध्ये, कथांमध्ये आपण हिरण्यगर्भ हाही शब्द ऐकत असाल। तो हा प्राण, जी मूळ प्राणशक्ती, बल, त्यालाच हिरण्यगर्भ असं देखील म्हटलं जातं। तेव्हा 2 कला झाल्या, प्राण, बल। आता हा प्राण किंवा हे बल संकल्पाधिष्ठित झालं की संकल्प किंवा विश्वास ही तिसरी कला झाली। आता संकल्प झाला तरी तो कार्यवाहीत यायला पाहिजे, प्रत्यक्ष साकार व्हायला पाहिजे, अवतरण व्हायला पाहिजे त्याचं, म्हणजे त्यासाठी काहीतरी वहनाचं माध्यम हवं। मग हे वहनाचं माध्यम कोण प्राप्त करून देऊ शकतं, तोही विचार त्या परमात्म्यानेच केला। आणि जर आपल्याला अशा प्रकारे आपल्याकडची प्राणशक्ती सर्व सृष्टीमध्ये संक्रमित करायची आहे, त्याचा संकल्प केलेला आहे, तर त्यासाठी वहन म्हणून माध्यमं कोणती घ्यावीत। तेव्हा साहजिकच काय माध्यमं निवडली असतील, बरोबर, पंचमहाभूत, आकाश, वायू, अग्नी, जल आणि भूमी। आपण लक्षात घेतलं तर ह्या पंचमहाभूतांमध्ये अखंड चलन, वलन, स्पंदनं असतात। कोणतंच पंचमहाभूतांपैकी असं नाही आहे एकही, अगदी भूमीसुद्धा, की जिच्यामध्ये अखंड स्पंदनं नाहीत। तेव्हा ही पंचमहाभूत ही स्पंदनं पावणारी आहेत आणि म्हणून वहनक्षम आहेत। प्राणशक्ती ज्यांच्यामार्फत वहन केली जाऊ शकते, प्रवाही होऊ शकते, अशी ही पंचमहाभूत। बघा किती कला झाल्या, प्राण म्हणजेच हिरण्यगर्भ, बलयुक्त हिरण्यगर्भ, विश्वास किंवा संकल्प, आणि आता पंचमहाभूत म्हणजे 8 एकूण कला आपण समजून घेतल्या। आता ह्या पंचमहाभूतांना प्रकट होण्यासाठी वहन करायचं आहे, पण ते कुठंपर्यंत पोहोचवायचं आहे, डेस्टिनेशन पाहिजे ना।
कोणामार्फत पोचवायचं आहे? कारण ही पंचमहाभूतं अनंत आहेत. मग त्यांना व्यक्तता, कुठेतरी साकारता यायला पाहिजे. जसं वीज प्रवाही असते, पण ती प्रकट जेव्हा होईल तेव्हा तिचं अस्तित्व प्रकर्षाने लक्षात येतं. तसंच या पंचमहाभूतांनी प्रवाहित केलेला प्राण, बल हे प्रकट होण्यासाठी माध्यम पाहिजे. मग ती आली इंद्रिय, दशेंद्रिय. ती तर आपल्याला माहिती आहेतच, सांगायची गरजच नाही. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. मग ह्या दशेंद्रियांवर कोणाचं तरी नियंत्रण हवं, कोणीतरी त्याला एकत्व ठेवणारं पाहिजे. अन्यथा प्रत्येक इंद्रिय आपल्या दिशेने, आपल्या विचाराने वर्तन करायला लागेल. म्हणून त्यांना पंख्याची 3 पाती एकत्र जोडलेली असतात ना मध्यभागी, जिथे मोटर आहे, फिरणारा चक्र आहे, जिथे बल येऊन पोहोचलेलं आहे, तिथे ही पाती जोडलेली असावी लागतात ना. अगदी तसंच आहे ही दशेंद्रिय मन या प्लॅटफॉर्मशी, या ज्याला आपण अवयव म्हणूया, एक प्रत्येकाच्या जवळ उपलब्ध असलेला मानवाकडे, त्या मनाशी ही सगळी दशेंद्रिय जोडलेली असतात. रादर मनच त्यांचं नियंत्रण करणारं आहे. पण ही दशेंद्रिय जी आहेत ती पंचमहाभूतांपासून आलेली, त्यामुळे तीही स्पंदनं सतत, म्हणजेच मनसुद्धा अखंड स्पंदित होणारं. किती कला झाल्या बघा. पहिल्या 8 झाल्या होत्या, आता हे मन त्याच्याशी आणखीन जोडलं गेलं. आता हे मन दशेंद्रियांना संयमित करणारं, नियंत्रित करणारं असं हे मन आहे. आता त्याच्या पुढे आणखीन काय आहे? या मनाचं पोषण कोणामुळे होत असेल? आहार पाहिजे ना मनाला. म्हणून मग मनाला आहार आवश्यक आहे, कारण त्यांना संयमित करायचं आहे. जे बल येतं आहे त्या बलाला नियंत्रित ठेवायचं असेल तर मन त्या दृष्टीने पोषण मिळून पुष्ट झालेलं असायला हवं. म्हणून मनाच्या जोडीला आणखी एक कला, की ज्याला आपण बोलीभाषेमध्ये अन्न किंवा आहार असं म्हणतो. म्हणून हाही एक महत्त्वाचा 16 कलांमधला घटक आहे, आहार किंवा अन्न. आता त्याच्यानंतर हा आहार सेवन केल्यावर कशा प्रकारचा आहार सेवन केला जातोय त्यानुसार ती इंद्रिय मनाच्या नियंत्रणाद्वारे कार्य करणार आहेत. म्हणून त्याला जोडलेलं असं काहीतरी हवं की ती इंद्रिय विशिष्ट दिशेने त्या ऊर्जेचा उपयोग करू शकतील. म्हणून आले विचार. बघा एक एक कशा 16 कला, त्या परमात्म्याचीच हे सगळी काय म्हणूया दायित्व आहे किंवा संकल्पानुसार कर्म आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे पुढची कला आली विचार, की जी बुद्धीशी जोडलेली आहे. आता त्याच्या पुढचं महत्त्वाचं की हे विचार पुन्हा मनाशी जोडलेले आहेत, स्पंदनं पावणारे आहेत. मग त्यांनाही क्रमबद्ध ठेवायला हवं. प्रकट होत असताना काहीतरी नियोजनबद्धता, सुसूत्रता असायला हवी. म्हणजे मग आचरण, विचारातून आचरणाकडे पुढचा टप्पा आहे. म्हणून मग जेव्हा कर्म किंवा आचरण हा आणखीन एक कला, कर्म किंवा आचरण ही आणखीन एक कला. आता हे कर्म सुसूत्र, सुनियोजित व्हायला हवं असेल तर त्यासाठी पुन्हा आणखीन कशाची तरी आवश्यकता आहे. आणखी एक कला विकसित झाली पाहिजे. मग ती कला मंत्र. काय सुंदर योजनाबद्ध परमात्म्याने आपला संकल्प पूर्तीला नेण्यासाठी कसा कार्यप्रवण ठेवलेला आहे. अगदी सुरुवात झाली हिरण्यगर्भ किंवा प्राणशक्तीपासून. प्राण स्वतंत्र नाही म्हणून त्याला जोडून शक्ती किंवा बल, मग त्याला जोडून संकल्प, मग त्या संकल्पाच्या प्रवाहीपणासाठी म्हणून पंचमहाभूत, ह्या पंचमहाभूतांना व्यक्त होण्यासाठी दशेंद्रिय, त्यांच्या नियंत्रणासाठी मन, मग मनाच्या पुष्टीकरणासाठी आहार,
मग ह्या आहार आणि मनाच्या एकत्रित संयोगातून जे कार्यप्रवणता येणार आहे ती ज्ञानपूर्वक असायला हवी, म्हणून विचार. मग प्रत्यक्ष कार्य म्हणजे कर्म घडणार, पण ते कर्म सुसूत्र सुनियोजित व्हावं म्हणून मंत्र. किती सुंदर क्रम ठेवलेला आहे ना. मग आता हे मंत्रबद्ध सुनियोजित कर्म प्रत्यक्षात यायला लागलं की मग त्याच्यातूनच घडणजडण होणार आहे ती लोक म्हणजे एकत्रित समुदायाची, समाजाची, त्याला म्हणायचं लोक. आणि मग ह्या लोकांमध्ये प्रत्येकाचं वेगळेपण असणार, म्हणून लोकांमधली विविध नावं. म्हणून अवतारसुद्धा सगळे परमात्माच, सगळेच या षोडश कलांनी संपन्न, पण तरीही प्रत्येक अवताराचं कर्म वेगळं, त्यानुसार समुदाय जो असेल भोवताली तो वेगळा, आणि त्या अवताराचं नामकरण हे सुद्धा वेगळंच. म्हणून तिथंपर्यंत प्राणापासून सुरुवात होऊन लोकांमधल्या नावापर्यंत जे 16 क्रमबद्ध आपण कला पाहिल्या याला म्हणायचं षोडश कला. आणि या षोडश कलांनी युक्त असा जो कोणी पृथ्वीवरती अवतरित होतो त्याला आपण अवतार असं म्हटलं जातं. असं हे षोडश कलांचं रहस्य स्वतः परमात्म्यानीच या कला विकसित करून अवतार घेताना त्यांचा आपल्यामध्ये अंतर्भाव केलेला असतो. आणि या षोडश कलांनी परिपूर्ण असा अवतार सृष्टीमध्ये, मग तो संत रूपांनी असेल किंवा अन्य रूपांनी, हे अवतार सृष्टीमध्ये येतात आणि आपलं कर्म, आपलं कार्य पूर्ण करून जातात. मग ह्या अवतारांचा, ह्या षोडश कलांचा साक्षात्कार व्यक्तीला कसा होऊ शकेल? व्यासमुनींना कसा झाला असेल? कारण व्यासमुनी व्यक्तीच होते ना. मग व्यासमुनींना आणि अन्य जे कोणी साधक आहेत, उपासक आहेत, आत्मसाक्षात्कारापर्यंत ज्यांनी प्रगती केलेली आहे संत महात्म्यांनी, त्यांना या षोडश कलांचा आविर्भाव, त्यांचं कर्म, त्यांचा क्रम कसं उलगडलं असेल तेही भगवंतांनीच आपल्याला स्पष्ट करून सांगून दिलं आहे. हे सगळं व्यासमुनींच्या वाङ्मयामध्ये आहे बरं, बाहेर कुठेच शोधायला जायची गरज नाही. पण विस्तार एवढा आहे त्या वाङ्मयाचा की सगळं शोधून वाचणं अवघड आहे ना. म्हणून असं छोट्या छोट्या व्हिडिओमधून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. मग जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी पहिलं महत्त्वाचं म्हणजे माझं वेगळेपण, अहंकार, त्याचा जेव्हा समर्पित लय होईल तेव्हा या षोडश कलांचा उद्गम आपल्यामध्येच आहे याची जाणीव आवर्जून होऊ शकते. तर अशा या षोडश कला पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक वेगळा विषय घेऊन भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर जरूर लाईक करा, शेअर तर करत असालच. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आणि बेल आयकॉन क्लिक केलं की नोटिफिकेशन मिळत राहील. नमस्ते.